मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या मास्टर क्लास A1 या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आपल्या देशाचा कणा, आपलं अभिमान म्हणजेच आपलं संविधान। मित्रांनो, हे फक्त पुस्तक नाहीये, हे फक्त पुस्तक आहे का? नाही। तर यामध्ये आपला देश कशा पद्धतीने सुस्थितीत चालायला पाहिजे या सर्वांचे जे नियम कायदे आहेत ते या पुस्तकामध्ये आहेत। तर मित्रांनो, ज्या पद्धतीने आपला देश या संविधानावरती चालतो, जे नियम आहेत, जे कायदे आहेत, त्यामुळे जी सुस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आपला देश आज प्रगतीपथावर आहे, असे हे आज आपलं संविधान आपल्या विद्यार्थ्यांना कळावं यासाठी आपण एक आज उपक्रम घेणार आहोत। तर उपक्रम असा आहे का विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वर्गासाठी काहीतरी नियम बनवायचे आणि त्या नियमा पद्धतीने वर्गात चालायचं आहे। ज्या पद्धतीने भारतात लोकशाही आहे आणि भारताने स्वतःचे एक संविधान बनवलं की आम्हाला जर प्रगती करायची असेल, जर देशाला सुस्थितीत ठेवायचं असेल, तर आपल्याला काहीतरी नियम आणि कायदे असणे फार गरजेचे आहे। आणि त्या नियम कायद्यामुळेच आज तुम्हाला भारतात सर्वीकडे भरभराट दिसत आहे आणि सर्व जे व्यक्ती आहे, एकमेकांचा आदर असेल, एकमेकांविषयी मनात प्रेम असेल, एकमेकांविषयी जी आस्था असेल आणि नियमात राहण्याची जे एक मित्रांनो त्यांना सवय लावलेली आहे, तीच सवय आज आपण आपल्या विद्यार्थ्यांना लागायला पाहिजे। याच हेतूने या संविधानासारखंच काहीतरी नियम आपल्या वर्गासाठी असावे। पण जर हे मी बनवले तर विद्यार्थी ते पाळतील किंवा नाही पाळतील, किंवा अर्धे पाळतील अर्धे पाळणार नाही। पण जर विद्यार्थी स्वतःसाठी नियम बनवतील तर ते पाळतील का? याच दृष्टिकोनातून हा जो उपक्रम आहे आज आम्ही घेणार आहोत। आज आम्ही सुरुवातीला विद्यार्थ्यांचे काही गट तयार केले आणि त्या गटांमधून प्रत्येक गटाला एक आपण टास्क दिलेला होता का तुम्हाला तुमच्या वर्गासाठी कोणते नियम असायला हवे, हे जर तुम्हाला जे वाटत असतील ते नियम तुम्ही एक पेजवरती लिहायचं आहे आणि त्यानंतर एक त्याचा चार्ट बनवायचा आहे। तर आपल्याकडे काही गटांनी त्या पद्धतीने त्यांचे नियम, त्यांना वर्गात कोणते नियम हवे ते लिहिलेले आहेत। तर चला आता ते नियम आपण बघून घेऊया। तर मित्रांनो, ज्या पद्धतीने या भारतीय संविधानामध्ये देशाविषयी की कोणते नियम पाहिजे, कायदे पाहिजे, त्याच पद्धतीने हे जे विद्यार्थ्यांचे आपण गट बनवले होते, त्या गटातील जो गटप्रमुख आहे तो आपल्या समोर आलेला आहे आणि त्या गटाने आपला वर्ग कशा पद्धतीने चालायला पाहिजे त्यासाठी काहीतरी नियम लिहिलेले आहेत। तर चला एक एक विद्यार्थ्याचा आपण बघूया की त्याने काय नियम लिहिलेले आहेत। तर नमस्कार, माझ्या ग्रुपचे नाव युनिटी ग्रुप। मी वर्गासाठी काही नियम तयार केलेले आहेत। पहिला नियम, स्वच्छता ठेवणे। दुसरा नियम, शिक्षक शिकवताना गप्पा मारू नये। तिसरा नियम, पूर्ण गणवेशात शाळेत येणे। चौथा नियम, वर्गात शांतता ठेवावी। पाचवा, वर्गासाठी सहकार्य करावे। सहावा नियम, शिक्षकांनी दिलेले काम वेळेत पूर्ण करावे। सातवा नियम, शाळेत नियमित येणे। आठवा, शिक्षकांचा मान ठेवावा। 9, दिलेले अभ्यास पूर्ण ठेवावे। 10, वर्गात शिस्त पाळावी। मी दुसऱ्या गटाचा गट प्रमुख। आमच्या गटाचे नाव स्वातंत्र्य सेना। आम्ही आमच्या वर्गासाठी तयार केलेले नियम: 1, शिक्षकांना विचारल्याशिवाय जागा सोडू नये। 2, शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करावे। 3, नेहमी वर्ग स्वच्छ ठेवावा। 4, वर्गात अपशब्द वापरू नये। 5, वर्गात पूर्ण गणवेशात यावे। 6, शिक्षकांना उलटून बोलू नये। 7, वर्गात शांतता राखावी। 8, वर्गात शिक्षकांना काहीही विचारण्याआधी हात वरती करावा। 9, वर्गात येण्याआधी शिक्षकांची परवानगी घ्यावी। 10, वर्गातील भिंतींवर काहीही लिहू नये। नमस्कार, मी तिसऱ्या गटाचा गट प्रमुख आहे। आमच्या गटाचे नाव आहे बाल संस्कार। आम्ही वर्गासाठी तयार केलेले नियम: शिक्षक वर्गात नसताना गोंधळ करू नये। विद्यार्थ्यांनी वर्गात शिस्त पाळावी। तिसरा नियम, शिक्षक शिकवत असताना कॉमेंट्स करू नये। वर्गात कचरा करू नये। स्वच्छतेचे पालन करावे। 5वा नियम, वर्गाच्या बाहेर शिस्तीत रांगेत चालावे। 6वा नियम, शिक्षक वर्गात नसल्याने भांडण करू नये। 7वा नियम, शिक्षकांविषयी आदर राखावा।
8वा नियम शिक्षक वर्गात नसल्याने त्यांच्या वस्तूंना हात लावू नये. 9वा नियम शिक्षक वर्गात नसल्याने दिलेले काम पूर्ण करावे. 10वा नियम शाळेत पूर्ण गणवेशात यावे. नमस्कार, मी 4थ्या गटाचा गट प्रमुख आहे. आमच्या ग्रुपचे नाव आदर्श ग्रुप आहे. आम्ही आमच्या वर्गासाठी तयार केलेले नियम: 1. वर्गात स्वच्छता ठेवावी. 2. शिक्षकांना न विचारता जागा सोडू नये. 3. वर्गात गोंधळ घालू नये. 4. गणवेश नीट ठेवणे. 5. शिक्षकांच्या आदेशाचे पालन करावे. 6. शिक्षकांना न विचारता कपाटाला हात लावू नये. 7. कोणीही शिक्षकांच्या वस्तूला हात लावू नये. 8. कोणीही वर्गात अपशब्द वापरू नये. 9. कोणीही वर्गात वाद घालू नये. 10. वर्गात येताना शिक्षकांची परवानगी घेऊन आत यावे. मी 5व्या गटाचा गट प्रमुख. माझ्या गटाचे नाव आहे शैक्षणिक चळवळ. आम्ही वर्गासाठी नियम तयार केले आहे. पहिलं, वर्गात शिक्षक नसताना मॉनिटरने वर्ग शांत करायला पाहिजे. दुसरं, प्रत्येकाने शाळेचे नियमितपणे नियमांचे पालन करणे. तिसरं, प्रत्येकाचे शाळेचा गणवेश पूर्ण असावा. चौथं, वर्गात बेंच नीट लावले आहे की नाही हे बघणे. 5वं, वर्गात शिक्षक नसताना आपली जागा सोडू नये. 6वं, शाळेचा गणवेश स्वच्छ असावा. 7वं, शाळेची स्वच्छता ठेवणे. 8वं, शिक्षकांचे नियमांचे पालन करावे. 9वं, दर शनिवारी विविध उपक्रम राबवले पाहिजे. 10वं, सकाळी शाळेत आल्यावर परिपाठ घेणे. धन्यवाद.